महाराष्ट्रामधील 40% मराठा समाज मागासवर्ग असल्याचं सुनील शुक्रे समितीच्या अहवालामध्ये निष्कर्ष काढण्यात आलेला आहे। मराठा समाजाला नोकरीमध्ये 13% आरक्षणाची शिफारस सुद्धा केली गेली आहे। शिक्षणात 10% आरक्षणाची शिफारस करण्यात आलेली आहे। सुनील शुक्रे समितीने हा अहवालामध्ये निष्कर्ष काढलेला आहे। महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली आपण पाहतोय। महाराष्ट्रातील 40% मराठा समाज मागास असल्याचं निष्कर्ष काढण्यात आलेला आहे। या अहवालामध्ये हा निष्कर्ष काढला गेलाय। मराठा समाजाला नोकरीमध्ये 13% आरक्षणाची शिफारस या समितीने केलेली आहे। शिक्षणात 10% आरक्षणाची मागणी करण्यात आलेली आहे। मराठा समाज मागास असून आरक्षणासाठी पात्र आहे अशा प्रकारचा अभिप्राय राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी दिलेला आहे। काय प्रतिक्रिया यावर? ते जर 20 तारखेलाच द्यायला लागणार आहे, त्यांनी आता दिली म्हणून त्याच्यावर समाधान व्यक्त करण्यापेक्षा समाधानी 20 तारखेलाच होईल। मराठा समाज मागास असून आरक्षणासाठी पात्र आहे अशा प्रकारचा अभिप्राय राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी दिलेला आहे। काय प्रतिक्रिया यावर? ते जर 20 तारखेलाच द्यायला लागणार आहे, त्यांनी आता दिली म्हणून त्याच्यावर समाधान व्यक्त करण्यापेक्षा समाधानी 20 तारखेलाच होईल। तर सुनील शुक्रे समितीच्या अहवालामधला हा निष्कर्ष समोर आलेला आहे। महाराष्ट्रातील 40% मराठा समाज मागास असल्याचं या अहवालामध्ये म्हणण्यात आलंय। मराठा समाजाला नोकरीमध्ये 13% आरक्षणाची शिफारस करण्यात आलेली आहे। शिक्षणामध्ये 10% आरक्षणाची शिफारस करण्यात आलेली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण पुकारल्यानंतर या समितीनं हा संपूर्ण सर्वेक्षण केलेला होता आणि त्याचा निष्कर्ष आता समोर आलाय। नेमके काय आहेत मागासवर्ग आयोगाचे निष्कर्ष आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मराठा समाजामधील बहुतांश लोक ग्रामीण भागामध्ये राहतात। बहुतांश मराठा अल्पभूधारक आहेत। मराठा समाजामधील बहुतांश शेतकरी आहेत। मराठा आणि कुणबी हे एकच आहेत। मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये रोटी बेटी व्यवहार आहे। तर हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे या अहवालामधून। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, सुनील शुक्रे समितीच्या अहवालामध्ये हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे, काय नेमकं अहवालात म्हणण्यात आलंय? निश्चितच एकंदरीत जो अहवाल आपण पाहिला असेल तर त्या अहवालामध्ये 15 पानी अहवाल आहे आणि हा अहवाल आहे तो आता सादर करण्यात आलेला आहे। काल मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे स्पष्ट केलं होतं की 20 तारखेला या संदर्भात विशेष अधिवेशन घेतलं जाईल। मात्र ज्या शिफारशी या अहवालामध्ये करण्यात आलेल्या आहे त्यामध्ये जवळपास 40% समाजाने मराठा समाजाने आपण मागास असल्याचे माहिती दिलेली आहे। त्या माहितीमध्ये निष्कर्ष असते या उलट 41% समाज हा कुठेतरी मागास नसल्याचंही समोर आलेलं आहे। मात्र एकूण जर समाजाची परिस्थिती आर्थिक पाहिली, सामाजिक परिस्थिती पाहिली, शैक्षणिक परिस्थिती पाहिली तर कुठेतरी आरक्षण देण्याची शिफारस आहे ती या अहवालामध्ये करण्यात आलेली आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी आज महाधिवेशनामध्ये सुद्धा ही गोष्ट स्पष्ट केली होती की 20 तारखेला या संदर्भातील जे अधिवेशन आहे विशेष अधिवेशन ते बोलवण्यात येईल। या 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये सकाळी एकंदरीतच राज्यपालांचं अभिभाषण झालं, शोकप्रस्ताव मांडण्यात येईल। काही काळासाठी अधिवेशन तहकूब केलं जाईल आणि त्यानंतर पुन्हा नवीन आरक्षणावर चर्चा केली जाईल। सध्या जी माहिती समोरच्या सूत्रांकडून एकंदरीत शैक्षणिक आरक्षण जे 12% असेल आणि नोकऱ्यांमध्ये 13% आरक्षण देण्याची शिफारस या अहवालामधून करण्यात आलेली आहे। याशिवाय सरासरी कुठेतरी 10% आरक्षण आहे ते मराठा समाजाला मिळू शकतं। सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना मात्र ओबीसीतून आरक्षण देण्यात येत असलं तरीही ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत अशा मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण देण्याची शिफारस केली जाईल। निश्चित चेतन, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर कर्नाटक तेलंगणामध्ये समाजातील बहुतांश तरुण चालक मजूर आणि रोजंदारीवरती काम करतात असा अहवालामध्ये निष्कर्ष काढण्यात आलेला आहे। मराठा रोजगाराच्या शोधामध्ये शहरांमध्ये स्थलांतर करतात असंही या निष्कर्षात सांगण्यात आलंय। कर्नाटक तेलंगणामध्ये मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो आणि त्यानुसारच महाराष्ट्रामध्ये सुद्धा लाभ मिळण्याची ही शिफारस आहे। समाजातील बहुतांश तरुण चालक मजूर आहेत, रोजंदारीवरती काम करतात असं अहवालात लिहिण्यात आलेलं आहे। मराठा रोजगाराच्या शोधामध्ये शहरांमध्ये स्थलांतर करतात या अनुषंगानं यामध्ये निष्कर्ष काढण्यात आला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।